सार्थ श्री दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य समास पहिला विमल लक्षण श्रीराम आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो प्रपंच सांडून परमार्थ कराल तेने तुम्ही कष्टी व्हाल प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला मग तया करंट्याला परमार्थ कैचा परमार्थ सांडून प्रपंच करिसी तरी तू यमयातना भोगिसी अंती परम कष्टी होसी यमयातना भोगिता साहेब कामास नाही गेला गृहीस सुरवडून वैसला तरी साहेब कुटिलतयाला पाहती लोक तेव्हा महत्वाची गेले दुर्जनाचे हसे झाले दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे तैसेची होणार अंती म्हणून भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी संसारी असता मुक्त तोच जाणावा संयुक्त अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे प्रपंची तो सावधान तो परमार्थ करील जाण प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा म्हणून सावधपणे प्रपंच परमार्थ चालवणे ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे परनाळी पाहो न उचले जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे म्हणून असावी दीर्घ सूचना अखंड करावी चालना पुढील होणार अनुमान आणून सोडावे सुखी असतो खबरदार दुःखी होतो बेखबर ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे म्हणून सर्व सावधान धन्यतयाचे महिमान जनी राखे समाधान तोची चाळणे चाळस केला तरी अवचिता पडेल घाला ते वेळे सावरायाला अवकाश कैचा म्हणून दीर्घ सूचनेचे लोक तयांचा पाहावा विवेक लोकांकरिता लोक शहाणे होती परी ते शहाणे ओळखावे गुणवंतांचे गुण घ्यावे अवगुण देखोन सांडावे जनामध्ये मनुष्य पारखू शकेना आणि कोणाचे मन तोडिना मनुष्य मात्र अनुमान आणून राहे दिसे सकळांस सारिखा पाहता विवेकी नेटका कामी निकामी लोका बरे पाहे जाणून पाहिजेत सर्व हेची तयाचे अपूर्व जयाचे त्यापरी गौरव राखो जाणे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विमल लक्षण नाम समास पहिला श्रीराम 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 श्रीराम